आणि माझा हात फुल कपाळासारखं झालं आहे ॲक्च्युली. सो दुसरी पण बस आली आणि आता आम्ही बसमध्ये बसून मग स्टेशनवरती जाणार आहोत आणि मग स्टेशनवरनं आम्ही निघणार आहोत दिल्लीसाठी. सो चला. ठीक आहे. सो आम्ही प्लॅटफॉर्मवरती आलो आहोत. प्लॅटफॉर्म रेल्वे स्टेशनवरती आणि आता आम्ही आमचे बॅग्स घेऊन चाललो आहे. प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती आमची गाडी येणार आहे. सो लेट्स गो. सो रीच्ड स्टेशन. देन ट्रेनचा वेट केला. आफ्टर दॅट ट्रेनमध्ये बसलो अँड वी स्पेंट अ फुल डे इन ट्रेन अँड एन्जॉयड अ लॉट. संध्याकाळी भूक लागली अँड वी डिडंट वॉन्टेड टू ईट ट्रेनवाला फूड. सो हिअर इज आवर रेसिपी. आणि ही दीपाली ऍक्टिंग करते. नाही, कांद्याचं कचरा त्या पॅकेटमध्ये टाकते. हां, कांद्याचं कचरा पॅकेटमध्ये टाकते. आणि इथे सॅम बिचारी गुंडाळून बसली आहे स्वतःला. आणि सेम कंडिशन ऑफ माइंड कमी पण. सो हा आहे संध्याकाळचा सीन. कसं खूप जास्त भूक लागली आहे आणि बघूया पुढे काय होतं. नेक्स्ट डे अराउंड 4 AM वी रीच्ड दिल्ली स्टेशन. आय मीन अजूनपर्यंत रीच नव्हतं झालं. सो वेट करत होतो स्टेशनचा. मेनवाईल मी सगळ्यांचा फीडबॅक घेतला की हाऊ दे फेल्ट थ्रू अ डे इन ट्रेन. तुमचं काय म्हणणं? बोला काहीतरी 2 शब्द. बोलायला शब्दच नाही. डायरेक्ट 24 तास ट्रेनमध्ये ते पण हाताची चुकीचा शब्द. ट्रेन नाही, क्लास हाताची गुडी तोंडावर. गाईज दीपकचं पण यूट्यूब चॅनल आहे, दीपक चौधरी करून. सो यू कॅन सबस्क्राईब. देन स्टेशन आला आणि आम्ही स्टेशनवरती सगळे उतरून एका जागी जमा झालो. देन वी हेडेड टुवर्ड्स अ बस. येप, स्टेशनवरती ऑलरेडी आम्हाला पिकअप करण्यासाठी एक टूरवाली बस थांबलेली होती. सो आम्ही बसमध्ये सेटल झालेलो आहोत आणि आता आम्ही इथून चाललो आहोत रूमवरती. आणि गाईज मीट निकी दिवसभर कुठे होती तिलाच माहिती. आरती आणि आमची ही आहे ग्रुप लीडर. काय बोलतात ते? कोऑर्डिनेटर ऑफ बबडी ग्रुप. आम्ही गेलो ग. And this is our hotel where we are going to stay. This is our allotted hotel in Delhi. छोटूसाच आहे बट क्यूट आहे. अँड इथे वॉशरूम आहे, म्हणजे रूमच्या मध्येच आहे. But wait, do you even know why we are here? No, na? Don't worry, I am here to tell you. So, good morning guys. So this is again day 1 in New Delhi. आणि ॲक्च्युली आम्ही दिल्लीमध्ये आमच्या ट्रिपसाठी आलो आहोत, जे तुम्ही शॉर्ट व्हिडिओजमध्ये बघितलं असेल. स्टडी टूर आहे काइंड ऑफ. आज फर्स्ट डे, सो आज इंडस्ट्रियल व्हिजिट असेल आणि आफ्टर दॅट आम्ही काही स्पॉट्स दिल्लीमध्ये कवर करणार आहोत आणि देन त्यानंतर मनाली जाणार आहोत. येस, अँड वी आर रिअली व्हेरी एक्सायटेड. बट बिफोर दॅट आम्ही जे 24 आवर्सचं जे ट्रॅव्हलिंग केले त्यात खूप दमलो आहे. ॲक्च्युली इट वॉज अ लिटल बिट फन ऑल्सो. मस्ती पण केली, बट एवढी मस्ती नाही करता आली जस्ट बिकॉज ऑफ वन फॅमिली ज्यांनी आम्हाला पूर्ण ट्रेनमध्ये खूप त्रास दिला आहे. गाईज ट्रिप आहे, थोडासा आवाज तर होईलच ना, एन्जॉयमेंट तर करूच ना ऑफकोर्स, बट त्यांना लिटरली फोनचा आवाज पण सहन होत नव्हता. कायच बोलणार आहे आता. अशा लोकांना जर त्रास होत असेल तर फर्स्ट क्लासमध्ये जावा आणि तिथे पर्सनल रूम घेऊन बसावा, असं माझं पर्सनल मत आहे. सो आणि या मुली इथे दमून गळून झोपल्या आहेत लिटरली, बिकॉज ट्रेनमध्ये प्रॉपर स्लीप पण नाही घेता आली. अँड चला मग बघूया आजचा पूर्ण दिवस कसा जाईल. अजून मला ब्रश पण करायचं आहे आणि आवरायचं आहे, आंघोळ करायची आहे. सो फ्रेश होऊन मग भेटूया ब्रेकफास्टला. अँड लेट मी शो यू द रूम्स ऑफ आवर अदर फ्रेंड्स. सो यांचा आहे 104
अँड हे आमचे फ्रेंड्स इथे झोपले पण आहेत. यांना माहितच नाही का की रेडी होऊन आपल्याला जायचं लवकर. आणि तायबा सोफ्यावरती झोपली. Like, share and subscribe. Yes. Our cutie pie. आणि निकीला काही काम नाही म्हणून इथे येऊन बसली. चेक करायला आली, साखरे साफसफाई करायला आली. सो बाय बाय. Bye. And this is the dining hall of the hotel. Yes, it is quite nice. So आवरून फटाफट breakfast केला and then we went towards our bus from where the bus is gonna pick us for the visit. बसचं वेट करता करता रील शूट केली. बस आल्यानंतर पुन्हा नाचत गात आम्ही आमच्या विजिटच्या स्पॉटला रीच झालो. गाईज सिच्युएशन काही असो एन्जॉय करायचं विसरू नका. अँड दिस इज द स्पॉट ऑफ आवर विजिट. येप दिस इज द PCI MSH इन गाझियाबाद. तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये गेलो जिथे थोडा वेळ वेट केला. त्यानंतर त्यांनी खूप काही गाईड केलं अबाउट फार्मसी बिकॉज इट वॉज द फार्मास्युटिकल विजिट अँड वी ऑल्सो एन्जॉयड द सेशन. त्यानंतर बॉटॅनिकल गार्डन्स बघितले, मेडिसिनल प्लांट्स बघितले अँड फुल ड्रेन कंडिशनमध्ये पुन्हा आमच्या हॉटेलवरती जाण्यासाठी निघालो. जस्ट बिकॉज ऑफ आर ड्रेन कंडिशन आम्ही पुढचे स्पॉट्स कॅन्सल केले. देन रूमवर जाऊन फ्रेश झालो, डिनर केला अँड वी स्टार्टेड शूटिंग अ रील अँड ॲक्च्युली एन्जॉयड अ लॉट विथ ऑल ऑफ आवर फ्रेंड्स. इट वॉज फन दो. The exact next day आम्हाला खूप सारे स्पॉट्स कव्हर करायचे होते. सो वी गॉट रेडी अँड वी विजिटेड अक्षरधाम, रेड फोर्ट अँड इंडिया गेट ऑन द सेम डे. फुल डे दिल्लीमध्ये एन्जॉय केल्यानंतर आम्ही रात्री एका हॉटेलमध्ये डिनरसाठी थांबलो अँड देन वी हेडेड फॉर मनाली. आम्ही दिवसभर दिल्ली फिरून दमलो जरी असलो तरीही आमच्या मुलींनी मनालीला जाताना बसमध्ये नाचायचं सोडलेलं नाही. गाईज मी एक गोष्ट थ्रू ऑल द ट्रिप शिकली आहे. सिच्युएशन काहीही असो, प्लेस कुठलीही असो, नाचायचं सोडायचं नाहीये. And that's all for today. I will continue the Manali wala part in next vlog. So that's all. Bye bye for now.